सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी. दंडवत हो. प्रश्न आले दोन. नामाचा उच्चार कसा करायला पाहिजे? गावाचं नाव सोडून केला पाहिजे का? जे आपण नामस्मरण करतो त्याच्यामध्ये गावाचा उल्लेख येतो कधी, युगाचा उल्लेख येतो कधी. आता तुमच्या मागे फारच घाई गडबड असेल की आपल्याला एवढं स्मरण करायचं आहे, मग सोडून टाका. पण काही घाई गडबड नसेल तर मग पूर्ण नाम उच्चारलं तर चांगली गोष्ट आहे. देवानं जे सांगितलं त्याप्रमाणे चाललो पाहिजे. देवाने सांगताना नाम कसे सांगितले? महिम भट्टांना पूर्ण सांगितले. मग गावाचं नाव घेतल्यानंतर आता काही जण वाटते गावाचं नाव कशाला घ्यायचं. मग आता यामागचं कारण काय? गावाचं नाव घेण्यामागचं कारण, गावाचं नाव घेतलं म्हणजे तिथले आपल्याला लीळा आठवतात. आणि देवाने काय सांगितलेलं आहे? काय नुसतं नामस्मरण सांगितलं का? नाम, लीळा, मूर्ती, चेष्टा सर्व सांगितले ना. मग आपण जर तेवढे देवामध्ये रत झालेलो आहोत की गावाचं नाव उच्चारल्यानंतर आपल्याला जर देव आठवत असेल, आपण तेवढे गहन आहोत देवाच्या नामाविषयी, तेवढी गहनता नामाची समजली आपल्याला, तर मग असं आपल्या मनामध्ये प्रश्नच येणार नाही. बरोबर की नाही? कारण सह्याद्री म्हटल्यानंतर काय येणार डोळ्यापुढं? माहूरच्या लीळा येणार. सहस्रार्जुनावर प्रदान, शंकराचार्यावर दिला, देवदेश्वरी निद्रा. हे काय आठवत आहेत आपल्याला त्या सह्याद्रीचं नाव घेतल्यानंतर? लीळा. मग आता ते सोडायचे असतात का? नाही सोडायच्या. आता द्वापरी म्हटलं की द्वापार युगामध्ये राज्य कोणी केलं चांगलं? श्रीकृष्ण महाराजांनी. मग आता द्वापार युग म्हटलं की त्यामध्ये जेवढ्या देवाने लीळा केल्या तेवढ्या आल्या ना. मग आता लीळा सोडून नामस्मरण करणं आवडेल का तुम्हाला? मग कशामुळे सोडायचं आपण? त्यामुळं आपली गहनता किती आहे, आपल्याला त्या नामाची गहनता किती समजली त्यावर अवलंबून आहे. मग आता काही जणांना गावाचं नाव आहे प्रतिष्ठानी, काय कशाला गावाचं नाव घ्यायचं, चला पुढूनच चालू करू आपण नाम, असे करतील काही. परंतु प्रतिष्ठानी म्हणल्यावर विचार करा तुम्ही, उत्तरार्धामध्ये बहुतांश म्हणजे भरपूर साऱ्या लीळा. उत्तरार्धाच्या शेवटचा काळ बराच देवाचा कुठे गेला? पैठणला गेलेला काळ. पैठण मध्ये एवढे स्थान आहेत की मी म्हणतो डोमेग्रामपेक्षा कितीतरी पटीने जास्त. पण झालं असं, मुसलमानांनी आक्रमण केली आणि प्रत्येक तीर्थक्षेत्राच्या वर मस्जिद बांधली. नाहीतर बघा तुम्ही उत्तरार्धाच्या शेवटच्या कितीतरी लीळा, 100च्या वर लीळा असतील, 100 म्हणा 150 म्हणा, तेवढ्या लीळा कुठे घडलेल्या आहेत? पैठणला. मग आता प्रतिष्ठानी म्हटल्यानंतर बाईसा प्रेमदान असेल, सारंग पंडितच्या घरी जाऊन उपहार स्वीकार करणे असेल, किंवा जे आपण काल लीळा पाहिल्या, पुरुखम देवी, पागडे वाणे वगैरे, अशा भरपूर लीळा. देवाने पुन्हा दिवाळी साजरी केलेली आहे पैठणला, केलेली आहे की नाही? तर अशा सर्व लीळा आठवल्या पाहिजे. प्रतिष्ठानी म्हटलं की लीळा आठवल्या पाहिजे. मग आता अशा लीळा जर आठवत असतील तर त्यामध्ये काय वावग आहे? काहीच वावग नाही. म्हणून त्या ठिकाणाचं नाव घ्या, पर्वताचं नाव घ्या, युगाचं नाव घ्या. रुद्धपुरी म्हटलं की रुद्धपुरीच्या लीळा, द्वारावती म्हटलं की मग द्वारकेच्या लीळा. द्वारकेला किती लीळा केल्या देवाने? भरपूर लीळा केल्या. कुठे बिदी गोदऱ्या झाडून काढल्या, कुठं मेलेलं श्वान नेऊन टाकलं, कुठं त्या उंटाच्या सापळ्यामध्ये बसलेले आहेत, त्या ब्राह्मणाला 500 एका ठिकाणी अन्नदान घडवलं देवाने, दिलेलं आहे की नाही? मग आता किती लीळा तशा भरपूर आहेत. तो एका महादेवाच्या मंदिरामध्ये नंदी बैल पडून मेला होता, तिथे त्याला एक फक्त खडेनी शिंतरिले आणि मग तो काय उठून पौळीच्या बाहेर जाऊन पडला. अशा कितीतरी लीळा आहेत. मग जे नामाच्या समोर गावं आलेत किंवा पर्वताची नावं, युगाची नावं, तर ते आपण त्या माध्यमातून आपण तिथे लीळा स्मरण केल्या पाहिजे. आपण
तिथल्या लीळा स्मरण केल्या तर एकतर डबल फायदा आहे. लीळेचं स्मरण होत आहे, नामाचे स्मरण होत आहे. त्या लीळेमध्ये कुठे चेष्टा आलेलीच आहे तर त्याचंही स्मरण होत आहे, मूर्तीचंही स्मरण होते. नुसतं गाव म्हणजे गाव नाही, आपण त्या गावाला गाव म्हणून पाहिलं म्हणून आपल्या मनामध्ये तशी शंका येऊ शकते, बरोबर की नाही? परंतु आपल्याला गावाला गाव म्हणून पाहायचं नाही. तर तिथे भगवंत क्रीडलेले आहेत, पवित्र भूमी आहे आणि तिथे कितीतरी लीळा घडलेल्या आहेत, कितीतरी जीवाचा उद्धार देवाने तिथे केला. नरक योनीतून उद्धार केला म्हणा, किंवा मग जीवांना ज्ञान देऊन उद्धार केला म्हणा. इथं बसा, इथं चटीवर बसा, चटी. म्हणून गावाचं नाव उच्चारलंच पाहिजे आपण. आणि दत्तात्रय महाराजांचा तर विशेष काही सांगायची गरज नाही. दत्तात्रय महाराजांचं जे कार्य आहे ते आपल्याला वाटते काय एवढ्या लीळा नाही, काही नाही, परंतु फार मोठं कार्य त्यांनी केलेलं आहे. ज्यावेळेस माहूरला आले त्यावेळेस काय परिस्थिती होती, पूर्ण पृथ्वीवर संकट होतं. त्यावेळेस त्या दैवल्य ऋषीचं तप एवढं वाढलेलं होतं, एवढं वाढलेलं होतं की आता काय होणार आणि काय नाही देवतेला समजत नव्हतं. पूर्ण हाहाकार माजलेला होता. तेवढं संकट कोणी दूर केलं? दत्तात्रय महाराजांनीच केलं. तर दत्तात्रय महाराजांनी जे कार्य केलं सह्याद्री पर्वतावर, सह्याद्री पर्वताची विशेषता काय माहिती आहे तुम्हाला? सह्याद्री पर्वताला हिमालयाचा आजोबा बोलतात. काय म्हणतात? हिमालयाचा आजोबा आहे सह्याद्री पर्वत, म्हणजे एवढा पुरातन पर्वत आहे. आणि त्या पर्वताची महती सांगायला गेलं तर खूप काय आहे. पौराणिक काळामध्ये पण त्याची महती खूप मोठी आहे, अर्वाचीन काळामध्ये पण त्याची महती खूप मोठी आहे. पौराणिक काळामध्ये काय महती आहे? जिथे दत्तात्रय महाराज रहिवास करतात, जिथे देवाने ज्ञानदान दिलं, जिथे देवाने उभय या भूतसृष्टीला म्हणा, जे काही जलचर आहेत, जे काही स्थावर आहेत, जंगम आहे, जेवढे काही होते तेवढ्यांना त्या माहुर पर्वतावर अभयदान दिलं. कारण परिस्थिती अशी होती, देवल्य ऋषीच्या तपामुळे त्यांच्या त्या तपश्चर्येच्या परिघामध्ये 12 कोसाच्या मध्ये एक पाखरू पण जात नव्हतं, म्हणजे मरून पडायचं. विचार करा काय ते तपाचं जाज्वल्य असेल त्यांचं. सर्वांचं रक्षण केलं देवाने. बरं, सह्याद्री पर्वताने त्या काळामध्ये दत्तात्रय महाराजांनाच पाहिले का? नाही. सह्याद्री पर्वताने अर्वाचीन काळामध्ये पूर्ण या भारताला हिंदू म्हणून ठेवलेला आहे. भारताला हिंदू म्हणून कसं, भारत हा हिंदू देश म्हणून कसा राहिला? ते उपकार कोणाचे आहेत? सह्याद्री पर्वताचे उपकार आहेत सर्वांवर. आता ते कशामुळं? छत्रपती शिवरायांची राजधानी कुठं आहे आता? म्हणजे कुठं होती पूर्वी? राजगडला होती. राजगड कुठं आहे? सह्याद्री पर्वतावर आहे. राजगडला किती वर्ष होते शिवाजी महाराज? 25 वर्ष राजगडवर होते. त्यानंतर कुठे राजधानी हलवली? रायगडला राजधानी हलवली. रायगड कोण्या पर्वतावर आहे? सह्याद्री पर्वतावर आहे. आणि मग शिवरायांचं कर्तृत्व काय आणि त्यांनी काय काम केलं हे काय सांगायची गरजच नाही, बरोबर की नाही? काशी जी की कला जाती मथुरा मस्जिद होती, अगर शिवबा न होते तो सुन्नत होती सबकी म्हणतात. हे शिवाजी महाराजांच्या काळातील कवींनी लिहून ठेवलेलं आहे, कविभूषणांनी. मग आता जे आपण इथं बसलोय मंदिराचा आपल्या कळस दिसत आहे, तो कोणामुळे दिसत आहे? शिवाजी महाराज होते म्हणून दिसत आहे. नाही तर इथं काय तेव्हाच औरंगजेब आला असता आणि सगळं हिरवं करून टाकला असता देश. परंतु तो घाबरला कोणाला? शिवाजी महाराजांना घाबरला. शिवाजी महाराज कोणाचे आश्रित होते? सह्याद्री पर्वताचे आश्रित होते. सह्याद्री पर्वतामध्ये जर शिवाजी महाराज असतील, लाखोचं सैन्य जरी असलं मुस्लिमांचं, तरी हिंमत करत नव्हतं मागे जाण्यासाठी. डोंगरात शिरणं म्हणजे अवघड. मग आता तुम्हाला वाटेल बा शिवाजी महाराज तर काय 5-5.5 फुटाचे आणि औरंगजेब एवढा मोठा बलाढ्य होता, तरी पण तो आला का नाही महाराष्ट्रामध्ये दिल्ली सोडून? यामागचं फार मोठं कारण होतं. शिवाजी महाराज ज्यावेळेस प्रतापगडावर होते आणि अफजल खानाला बोलवलं तिथं, तर ज्यावेळेस अफजलाला बोलवलं आणि पूर्ण महाराष्ट्राला कळालं, भारताला कळालं की तिथे शिवाजी महाराजांनी अफजलाला मारून टाकलं. मग आता याची परिणिती काय झाली?
औरंग्याला इतिहास आठवला. एक काळ असा होता, हा अफजल याने काय केलं होतं, औरंग्याला कैद केलं होतं. एवढा मोठा मुघल बादशाह होता, परंतु त्याला कैद कुणी केलं होतं, अफजल याने कैद केलं. आणि कैद करून तो मारणार होता, परंतु या अफजल खानाच्या मामाने दगा दिला आणि त्या औरंग्याला सोडून टाकला. औरंग्याने दिल्ली गाठली, म्हणून तो वाचला. आणि औरंग्या घाबरलेला होता अफजल याला, आणि अफजल याला कोणी मारलं, शिवाजी महाराजांनी मारलं. म्हणजे हा शिवाजी असेल तरी कसा, त्याच्यामुळे महाराष्ट्रात पाय ठेवायचा नाही, एवढा घाबरला होता औरंगजेब. आणि हे सर्व कशामुळे घडलं, सह्याद्री पर्वतामुळे घडलं. कारण की सर्वजण काय म्हणायचे शिवाजी महाराजांना, मुघल असतील, कुतुबशाही असेल, निजामशाही असेल, आदिलशाही असेल, हे सर्व काय म्हणायचे, हे पहाड का चुहा आहे म्हणायचे. एकदा पहाडात गेले की कोणाच्या बापाला सापडत नाही, मध्ये गेले त्याला कोण सोडत नाही तो. तर मग हे सर्व साह्यभूत कोण ठरलं, हिंदवी स्वराज्य जे स्थापन झालं याला साह्यभूत कोण ठरलं, सह्याद्री पर्वत. म्हणून सह्याद्री पर्वताचे महत्व खूप आहे. दिसायला दगडा धोंड्याचा पर्वत दिसतो, परंतु याचे उपकार महानुभाव पंथावर पण खूप आहेत. महानुभाव पंथच का, वारकरी संप्रदाय म्हणा, जे काही सत्य सनातन संस्कृतीमध्ये, सत्य सनातन धर्मामधील जे काही पंथ संप्रदाय आहेत, मग शाक्त असतील, नाथ संप्रदाय असेल, वैष्णव असतील, सगळे यांच्यावर उपकार आहेत. मग अशा सह्याद्री पर्वतावर ज्या श्री दत्तात्रय महाराजांनी क्रीडा केली, असा जो सह्याद्री पर्वत जो हिमालयाचा पण आजोबा गणला जातो, एवढा पुरातन काळातील आहे, एवढा जुना आहे तो सह्याद्री पर्वत. मग आता त्यांना कसं काय सोडता येईल आपल्याला नामोच्चारामधून. म्हणून सह्याद्रीही सोडायचं नाही, द्वापरही सोडायचं नाही, द्वारावतीही सोडायची नाही, काही सोडायचं नाही. हे असे आपण विचार केले तर आपल्याला लक्षात येते. बारकाव्याने जर आपण थोडस खोल गहन विचार केला तर हे बारकावे आपल्या लक्षात येतात. आणि जर विचार केला नाही तर मग मनामध्ये शंका निर्माण होतात की आपण मग गावाचं नाव घ्यावं किंवा नाही. सह्याद्रीचा सिंह गरजतो, शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. बरोबर की नाही. तर तुम्हाला जे आठवते तुम्ही ते स्मरण केलं पाहिजे. सह्याद्री म्हटल्यानंतर जे शिवभक्त आहेत, शिवाजी महाराजाचे भक्त, त्यांना सह्याद्री म्हटले की काय आठवेल, शिवाजी महाराज आठवतील. मग आपण कोणाचे भक्त आहोत, आपण दत्तात्रय महाराजाचे भक्त आहोत. आपल्याला सह्याद्री म्हटल्यानंतर काय आठवलं पाहिजे, दत्तात्रय महाराज आठवले पाहिजे, दत्तात्रय महाराजाच्या लीळा आठवल्या पाहिजे. कसं त्या दैवल्याच्या त्या तपापासून या सर्व समाजाला मुक्त केलं त्यांनी, त्या आगीपासून. आणि कसं मग देवाने तिथे वरदान दिलं, कसं देव दररोज तिथे निद्रेला येतात, हे सर्व आपल्याला स्मरणीय आहे. आपण आठवलं पाहिजे सर्व.